नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. पाऊस पाणी काय म्हणतो आहे कमेंट करून सांगा. आत्ताच इकडं पाऊस उघडला आहे आणि बऱ्याच जणांचे कमेंट होते की होम टूर कर, जसं असेल तसं दाखव. मी त्यांना माघारी पण बोलले की आत्ता पसारा नीट लावला नाही असं तसं, तर ते बोलले असू दे, पेंट वगैरे आहे त्यामुळे तर छान वाटते, त्यामुळे तो होम टूर कर. त्यामुळं हा व्हिडिओ शूट करण्याचा निर्णय घेतला मी. तर चला बघूया की कसं आहे घर आणि कसं नाही. चाळी टाईप आहे त्यामुळे बघूया कसं असतं कसं नाही ते. चला स्टार्ट करू. तर बघा तिकडून गेट आहे हे वालं, जे तुम्हाला दाखवले मागच्या वेळेस, तिकडे कपडे वगैरे धुवायचे असतात ते. हा एंट्रन्स. आत्ता पाऊस उघडला आहे तर असा दरवाजा आहे. चला आता आतमध्ये जाऊया. पायपुसणीमध्ये टाकली. तर हा असा हॉल आहे. तिथं स्टार्टिंगला दरवाजाच्या उजवी का डावी म्हणायची, जसं तर व्हिडिओमध्ये समजून जावा. इथं ठेवलेली मशीन आहे. ही इथंच मला बरी वाटली, कारण इथं एकच पॉईंट आहे जो की म्हणजे कसं फॅनला ह्याला हे होईल. मोबाईल तर आम्ही तिकडे लावतो, पण फॅनसाठी हा उत्तम वाटलं तर मग फॅन कशावर ठेवायचा, तर तिथे ठेवून दिलं. मग त्याच्यावर काय नसतं. इथं आल्यापासून 2-3 वेळा चालवलं असेल मशीन. आणि काय झालं, सोनू जर ड्रेस शिवाय गेले जो यात्रेसाठी घेतला त्याच्यावर असं स्टोन आहे, तर बाह्या होत्या त्या बाह्या उसवल्या, त्यासाठी ड्रेस पण उसवला, तर तो शिवाय गेले तर त्याची सुईच तुटली. त्यामुळे आता बंद नाही. तर मला ना गादीला कवर शिवायचं आहे आणि उशांना पण आता उशांचं कवर खराब झालं त्यामुळं, तर आता ते बंदच आहे मशीन. बघू आता सुई कधी आणू तेव्हा. आणि इथे ठेवलं आहे तिथं दोऱ्याचे गुंड्यांचा बॉक्स वगैरे आहे. हां, इथे ठेवला आहे मनी प्लांट, जे की इथं उत्तम वाटते, कारण तिकडच्या रूममध्ये कुठे ठेवा कळतच नव्हतं. मग तिथं बेसिंगपाशी ठेवावा लागायचा, पण इथं छान असं सेट झालं आहे. खिडकी वगैरे उघडली ना की मस्त वाटतं. असं बाहेरचा आवाज येत असेल तर तुम्हाला इग्नोर करा ते. तर देवार म्हणजे देव वगैरे काय मांडलं नाहीत, फक्त स्वामींचा फोटो लावलेला आहे इथं. तो पण असा तिरका बसला आहे, कारण खेळा तिरका आहे का काय तिरका आहे माहीत नाही. असू दे, चला घ्यायचं आहे आता नवीन स्वामींची मूर्ती घ्यायची. आता कधी होतं आहे घेणं काय माहीत नाही. तर तिथनं हे झाल्यानंतर ना इथं शेजारी थोडीशी जागा आहे आणि इथं लावलं आहे ते कपाट. आते ग कपाट. इथं टी व्हीसाठी पॉईंट आहे मला वाटते, पण टी व्ही काय आम्ही आणलेली नाही. तर कपाट पण बघा कसा अवतार झाला आहे. तर ठेवलं एक कपाट आणि त्यात आहेत आमचे घालायचे कपडे. घालायचे म्हणजे नवीन आहेत ते, बाकीच तर काय काढलं नाही, तुम्हाला सांगितलं आहे. इकडं आहे ते काही सामान मांडलंच नाही मी, काय म्हणजे काहीच नाही मांडलेलं. आतमध्ये पण बघू शकता सगळं रिकामच आहे. काही शोपीस होतं ती पण नाही मांडलं, काहीच नाही. किंवा माझं मेकअपचं काय असेल ते पण नाही. ह्या बॉक्समध्येच ठेवलेलं आहे. टिकलेच तेवढं काढलं आहे आणि हे आत्ता कानातलं घालाय काढलेलं, ते काही इथे वरतीच आहे त्यामुळं ते काय वाटत नाही. आणि ना आमचा विचार होता की बेड असा तिरका मांडायचा, म्हणजे कपाटाचं, आणि इकडे एवढ्या जागेत बसला असता. पण इकडे थोडीशी जागा राहत होती आणि ती झोपायसाठी कम्फर्टेबल वाटत नव्हती, म्हणूनसाठी म्हटलं जाऊ दे, तो कोपरा तेवढा बरा राहतोय ये जायला माणूस. मग बेड असा लावला. आणि पहिली गोष्ट मी सांगते की जसं आहे ना आत्ता तसंच दाखवते मी, काही नीटनेटकं ठेवत नाही बसलेली. तुम्हाला या पसाऱ्यावरूनच कळत असेल. हे बेडमध्ये असते बरं का, अंतरनं ह्याच्यात असते ते, पण आज बाहेरच आहे त्या. कारण इथं आल्यापासून तिथं आम्हाला कशी एक खुर्ची होती मालकांची, त्याच्यावरती आम्ही ठेवत होतो, पण इथं काहीच नाही होती. ते पण खुर्ची सोनूच्या पप्पाने मोडून टाकली इथं आल्यानंतर ना, त्यामुळे आज कपडे बाहेरच ठेवले ते. कारण दुपारी मी झोपती ना मग ती काढा आणि डबल ठेवायचं, त्यामुळे म्हणलं असू दे बाहेरच. आणि ही कशासाठी दिलं आहे ते माहीत नाही बरं, पण त्याचा उपयोग छान होतो. जी गोळ्या औषधं सोनूचं खायला, ती माझ्यात मालिश करायचं तेल वगैरे ठेवलेलं आहे मी तिथं. कैची जी की सोनू कुरकुर वगैरे घेऊन आली का मग फोडून मागते, मग कैची इथंच ठेवली ती. आणि असा बेड ठेवला आहे. पारुशया आणि टोपी वगैरे इथंच ठेवली, कारण इथं खिळं एकदम कमी येतं बघा. इथे एक खिळा आहे आणि इथे एक खिळा आहे, आणि दुसरीकडे इथं सांगितलं खिळं वगैरे ठोकायचं नाहीत, त्यामुळं कुठं काय ठेव त्याचंच कोडं पडतं. टोप्या तिथं अडकवल्यात. आणि ह्या साईडला आहे ती, तिथं 2 खिळं आहे. ती पहिलंच कोणी ठोकलं असतं त्यांनी, तर त्यालाच अटॅच काय म्हणतात कसं तरी जुगाड करून तिथे एक रस्सी अशी तिकडून नेली. इथं पण एक पहिल्यापासूनच खेळ आहे, त्याला जॉईन करून तिकड साईडला रस्सी नेली आम्ही, जी आता
बाहेर पाऊस सुरू असतो ना, त्यामुळं कपडे सुकत टाकायला होऊन जाते. आता हे असंच चालणार आहे, घरातच कपडे सुका टाकावं लागणार आहे. ती अर्धी सुकलेली तिकडे ठेवलेत आणि हे आहे ते सुकतेत. तुम्हाला ओलं ओलत पण दिसत असेल. तर आता तुम्हाला नीट दाखवते हॉल फिरून. तर असा हॉल आहे, खूप कमी जागा आहे, एवढीच आणि एवढ्यातच झोपावं लागतं. जे की सोनूच पप्पा एकटंच झोपतात, आम्ही वरतीच झोपतो. तर हा असा हॉल आहे. तर चला आता किचनमध्ये जाऊया आपण. एक मिनटं. इथे दरवाजा लगेच लावावा लागतो. लगेच इथं ह्या दरवाजाच्या मला ना घसाही झाला. ह्या दरवाजाच्या समोरच लगेच किचनचं हे आहे. तर चला, इथे पण तेच बोंब आहे, काही व्यवस्थित ठेवलं नाही, जसं आहे तसं दाखवते मी. तर इथं समोरच किचन आहे, एकदम छोटंसं म्हटलं तरी चालेल. असं इथे सुरू होतं आणि इथंच संपतं. थांब ना. तर आता सोनूसाठी आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि भांडी नाही म्हणता सगळीच भांडी निघालेत. खरकटे म्हणून धुवायची नंतर ठेवा येतील, सगळीच भांडी निघून गेली ते. तर कसे पण पडलेत इग्नोर करा, ते जसं आहे तसं दाखवते तुम्हाला, तुमच्याच कमेंट होतं म्हणून. तर हे छान आहे बरं का इथे ठेवायला, की किडूक सामान सगळं ह्याच्यात बसून जातं. हे मला आवडले फक्त हे बस, दुसरं काहीच नाही आवडलं मला इथलं. आणि एवढी मोठी खिडकी आहे ना किचनला, पण त्याचा काहीच उपयोग नाही. समोरच इतक्या समोर दुसरी खिडकी आहे ना, एक मिनटं, हे बघा लगेच इथं दुसरी खिडकी आहे ना, मग जास्त आम्ही उघडत पण नाही, याचा जास्त वापर पण होत नाही. तर इथून किचनचं सुरुवात होते. इथं ठेवलं आहे फ्रीज, तो पण सध्या बंदच आहे, किती दिवस झाले चालूच नाही गेला. इथे ठेवले मांडणी, भांडी बघू शकता. तिकडच्या रूममध्ये माझी किती मस्त भांडी असायची ना, एकदम भरल्यासारखं. आता दिसत असेल तुम्हाला कसा अवतार आहे तो. इथं आहे जो पिण्याच्या पाण्याचा टब भरून ठेवला, कारण इथं पाणी येत नाही. मेन गोष्ट बोर आहे, पण मालकीन चालू करेल तेव्हाच पाणी भरायचं. आपण स्वतःहून काय म्हणतात मालक बनायचं जायचं नाही असं काहीतरी, त्यामुळे पाणी साठवूनच ठेवावं लागतं. ती बॅग वगैरे खालीच ठेवले या, जास्तही करत नाही बसले. जे धुतलेले कपडे असतात ना, ते त्यात बेडमध्ये ठेवायला जात नाही, ते इथंच खुर्चीवरती असतात, वापरायचे असतात. लागेल तसं घेतात, रिकाम होती सकाळपर्यंत खुर्ची. इकडं मसाले वगैरे आणि छोटं मोठं सामान जे लगेच घावल गर्दीच्या ठिकाणी ठेवलं नाही त्याला. आणि ही बघा त्या बाथरूमच्या ह्याला अशी हे बांधलंय असं, आणि किचनला जोडून असं हे आहे बाथरूम. हे आहे असं बाथरूम, जे सोनूला आवडतं का? सोनूला आवडत नाही, आंघोळ पण करू वाटत नाही त्याच्यात. हो ना. इथं ठेवले पिण्याचं पाणी, खाली तर जे काय आहे ते त्याच्यावर जास्त पसारा नसतोच. तरी असं आहे ना. बघा वरती पण सामान आहे ते ठेक्यातनी, त्याच्यात आहे, ह्याच्यात आहे नाही, ह्याच्यात बाजरा आहे आणि त्याच्यात काय राहिलेलं सामान आहे. हे तर खाली पण सामानच आहे. त्या पिशवीत पण सामान आहे, त्या पिशवीतने पण दोन्ही सामान आहे. इकडं पण सामानच आहे आणि भरपूर सारं अजून सामान आम्ही काढलं नाही आणि कधी काढेल असं वाटत पण नाही. इकडं बॅगेतने पण जे कपडे आहेत ते काहीच काढले नाही, ते ह्याच्यात तर अजून भरून ठेवली. ती ह्याच्यात काढली ते ना, ते असं वाटते उगच काढली ती, कारण लय गर्दी झाली. तर असं आहे माझं घर. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. छोटंसं आहे, मस्त पण आहे आणि नाही पण, असं दोन्ही आरती सांगते. तर असो, ज्याचे त्याला आवडतं. तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. तर ना खरंच मी होम टूर करणार नव्हते, पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या की कर म्हणून, नाहीतर मी टाळलंच होतं होम टूर करायचं. मला आवडलं ना, त्यामुळे मी म्हटलं की मी नाही दाखवणार तुम्हाला. पण आता झालं असं, मी हळूहळू या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागले. म्हणजे बाहेर कपडे धुणं, असला पाऊस तरी पण घरात सुकाय टाकणं, किंवा तिकडे बाथरूम वगैरे, किंवा ते पाणी नाही जात, त्या सगळ्या गोष्टीची सवय व्हायला लागली. कारण 1 महिना होत आला आहे हळूहळू, तर ॲडजस्ट करावी शिकले म्हणेल ते तरी चालेल. आता काही नाही वाटत की बाहेर जायचं कपडे धुवायला, आणि तो माणूस आहे आता काहीच नाही वाटत. सगळं नॉर्मलच झालं, भीती मेल्यासारखं झालं असं. बघ आता पुढे काय होतं आहे काय नाही. आणि ॲडजस्ट करायला शिकल्यानं माणसाला जड नाही जात आयुष्य जगायला तसंच. तर चला,
कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मला कमेंट आली होती की तुला एकच टी शर्ट आहे का, 2 आहेत, पण तुम्हाला वाटतं की एकच आहे कारण एकसारखंच आहे, म्हणजे निळ्या कलरचा आहे तो आहे आणि हा आहे तो राखाडी कलरचा आहे आणि सेम असंच पांढरा कलरचा पट्टा इथे काळ्या कलरचा पट्टा, त्यामुळे तुम्हाला वाटतं मला एकच टी शर्ट आहे का. नाही बाबा, 2 आहेत या, पण दिसायला एकसारखे दिसतात त्यामुळं तुमचं कन्फ्युजन होतं तसं. तर असू देत, चला समजून घे जावा. सगळ्याची श्रीमंत नसतात की आज घातला ड्रेस ते कधी घालणारच नाही ती, या रोज रोज आलटून पलटून घालावं लागतं. आपण काय इतकी जागीरदाराच्या घरी ज्याला मला नाही आलेलो. तर चला, कसं वाटलं घर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता वाटते कुठेतरी नको सोडायला, आता होतं आहे सगळं मॅनेज, करतो आहे सगळे ॲडजस्ट, तर कशाला बिना कामं 4 पैसे जास्त घालवा. असं पण माझा नवरा लय विचार करतो आहे जायचंच म्हणून, कारण त्यांच्या जीवाला धासणी म्हणजे लागते ना, असं झालं आहे. तुम्ही जिकडे नेणार तिकडे जाणार. आता डबल एक रूम बघून आलो, पण तिथं शूट नाही घेतला आम्ही, नकोच म्हटलं, जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच दाखवायचं तुम्हाला. ठरलेच म्हणजे ते मालक 6 तारखेला येणार आहे, तर म्हणलं बघू काय कसं होतं आहे तसं जायचं. आणि ती रूम आम्ही स्वतः ज्या रूममध्ये राहणार ती रूम नाही बघितली, मी शेजाऱ्यांची रूम बघितली, कारण मालक नसल्यामुळे त्या रूमला होता ताला, त्यामुळे आम्हाला ती काही बघायला भेटलीच नाही. पण शेजारची बघितली तर ती तर छान आहे आणि त्या बोलल्या पण की छान आहे, म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम नसतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. मग आता ती रूम बघितल्यानंतर आम्ही डिसाईड करू की तिथं जायचं का नाही. आणि जर ती पण नको वाटली ना आम्हाला तर इथेच राहू. मी सांगेन मिस्टरांना जाऊ देत, आता ॲडजस्ट करावं लागेल हळूहळू. ओके, चला बाय बाय. सोनू म्हणते की हे म्हणलं आपण पत्र्याची रूम बघू का, तर म्हणते नको ना पत्रा, आता आपण पत्र्याच्याच घरात राहिलोय की. मला पत्र्याचंच घर आवडत होतं, तर मी सगळे फोटो बघितले आणि आठवण यायला लागली कसे स्वयंपाकाची भांडी. हो बस, व्हिडिओ लय मोठं होतो हिच्या नादानं. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, एक कमेंट आणि शेअर नक्की करत जावा. एक माझ्या मम्मीला शेअर करा, लाईक करा. तेल लावले त्यामुळे टांगून विणी घातली. आज जास्तच टांगले, रोज एवढी टांगते, पण आज एवढी विणी पडते एवढ्यापर्यंत. आज लय वरती नेला टांगत झोपताना त्रास होतो. चला तिला आंघोळ घालून घेते. बाय बाय.